विजेत कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी 41 वर, नदी तुडुंब वाहू लागली, स्मशानभूमीमध्ये पाणी शिरले। पूर परिस्थिती रोखण्यासाठी अलमट्टी धरणातून विसर्ग कायम ठेवण्याचे स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला आवाहन केले। सतत सुरू असलेल्या संततधार पावसाने तसेच कोयना धरण व चांदोली धरण यांच्यातून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्जनाने कृष्णा नदी तुडुंब भरून वाहू लागली आहे। आज मिरज कृष्णा घाट इथं पाण्याच्या पातळी 41 फुटांवर गेली आहे। एका दिवसामध्ये 6 ते 7 फूट पाणी वाढवून रात्रीतून 1 फुटेने पाण्याची पातळी वाढल्याने मिरज कृष्णा घाट स्मशानभूमीमध्ये पाणी शिरले। कृष्णा घाट परिसरातील नागरिकांना महापालिका प्रशासनाने पूर परिस्थितीबाबत धोक्याचा इशारा दिला असून परिसरातील शेतकरी तसेच नागरिकांनी पाण्याच्या पातळीवर बारीक नजर ठेवू नये। या धोक्याच्या पातळीबाबत शेतकरी व स्थानिक नागरिक यांनी सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी हालचाली सुरू केल्या। कृष्णा घाट परिसरातील शेतामध्ये पाणी शिरल्याने नदीकाठच्या पाण्याच्या मोटारी शेतकऱ्यांनी काढून घेतल्या। अलमट्टी धरणातून विसर्ग कायमस्वरूपी ठेवल्यास पूर परिस्थिती उद्भवणार नाही, त्यामुळे अलमट्टी धरणावर लक्ष केंद्रित करावे असं राज्य सरकारकडे शेतकऱ्यांनी मागणी केली आहे। हॅलो, मी अनिल महादेव शिष्टे, कृष्णा घाट मिरज इथून बोलत आहे। आणि पाण्याची पातळी रात्रीत कमी झालेली आहे, परंतु काल 5 फूट वाढलेले आहे आणि रात्री फक्त 1 फूट वाढलेले आहे। त्यामुळं काही धोकाचा संबंध नाही, परंतु पाऊस जास्त चालू झाल्यामुळे आणि परत पाण्याची पातळी वाढत आहे। तरी पण जरा अलमट्टीकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे शासनानं आणि अलमट्टीचा विसर्ग हा केलाच पाहिजे। त्याशिवाय सांगली, मिरज आणि कुपवाड यातील पाण्याची पातळी कमी होऊ शकणार नाही। त्यासाठी शासनानं वारंवार अलमट्टीकडे लक्ष दिलं पाहिजे, ही माझी कळकळीची आणि ही विनंती आहे। प्रशासनाची काल नगरपालिकेच्या गाडी आली होती, त्यामुळं तिने सांगून गेलेले आहेत सतर्क राहा म्हणून। अजून आज तरी काही नाही, आपण 11 पायऱ्याला पाणी आल्यानंतर त्याच्या पुढे आम्ही जास्त हे करतो, गाव सोडण्याच्या मार्गावर असतो। आता टवळ्या बुर्ज आहे ती, म्हणजे 5 पायऱ्याची 1 बुर्ज आहे, त्यातील आता 6 बुर्ज पडलेले आहेत, 2 बुर्ज वर राहिलेले आहेत। मग ते बुडून जर 11 पायऱ्याला जर पाणी आलं तर आमच्या गावातील लोक हालचालीचे मार्ग करू शकतात।